पोरीचा तर आवाज रडायचा आवाज येऊ राहिलाय. ए काय झालं का तनू? ए पोरी, ए अगं काय झालं रडायला? का बरं रडू राहिली तू? का बरं रडू राहिली? कामाला लावून दिलं मला. काम आता काय करू राहिले? बारी देऊ राहिले तुम्ही? हो जावई हो इकडे. अरे अहो तुम्हाला काय पटत का? नवीन नवरी लगेच तुम्ही वावरात घेऊन आले कामाला. अरे काय तमाशा झाला? वैदाई, ए वैदाई इकडे ना. तुला काय समजत का नाही? या पोरीला लगेच कामाला लावलं त्या जावयानी, तेव्हा वावरात घेऊन आले लगेच. हो जावई अहो 2-3 दिवस तरी काम नाही करून द्यायचं. तुम्ही लगेच आले वावरात घेऊन आले लेकीला. तेव्हा ना बिना कपडे म्हणजे लग्नाचे कपडे सुद्धा उतरले नाही, लगेच वावरात घेऊन आले जावई. सांगा ना काम तुम्हाला आयुष्यभर आहे, तुम्ही लगेच नका नका. काय काय झालं सांगा? का बरं तुम्ही आणलं लेकीला कामाला लगेच? अहो फुकटच्या भाकरी नाही खायच्या, पण मग कमीत कमी लग्न 2-3 दिवस थांबा ना तुम्ही. लगेच तुम्ही वावरात घेऊन आले पोरीला आणि कामाला लावलं. आम्ही पोर कधी बाहेर गेली नाही, तुम्ही चिखलात तिला उभं केलंय. तेव्हा सांगा बरं. नेऊ का पोरीला? नेऊ आमच्या? नाही नो काय तेव्हा नको बाई, चिखलात हात नको घालू तनू. नको नको घालू, तुला सवय नाही बाई. लग्न कधी टाइम आला तर म्हणा मी कामाला आहे, मी पूरला वावरात नाही पाठवणार. ए बाई, ओ बाई चिखलात हात नको घालू बाई, तुला पोळ्या होतील, तुला सवय नाही बरं का. का तुम्ही काय म्हणले होते लग्नाच्या वेळेस? म्हणे पोरीला वावरात नाही पाठवणार, शेती नाही करणार. कसं काय घेऊन आले तुम्ही? खोटं बोलून लग्न केलं. पोरी उठ तू, चल उठ चल, अजिबात राहू नको इकडं. चल घे रे उचल. उडू नको चिखल. घे रे पोरीला घे आपल्या. चल उचल, काढ वावरातून बाहेर तिला. वय उठ तनू. ए वैद्य घे तिला. चल अजिबात ठेवू नको इकडं. तुमचे बारे तुम्ही द्या, आम्हाला लागत. अजिबात घेऊ नका. चला चला आपल्या घरी बाई. चल